पेपरफुटी प्रकरणानंतर दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सोलापुरातही तीव्र प्रतिक्रिया उमटली। सोलापूर बार असोसिएशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंच यांच्या संयुक्त विद्यमानं निषेध मोर्चा काढून केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला। शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या मोर्चात वकील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। हातात निषेधाचे फलक घेऊन आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली। विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दण आणून गेला। मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर महामानवास अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर पुन्हा जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपला निषेध व्यक्त केला। यावेळी माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत देशातील परीक्षा व्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली। मोर्चात वकिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असल्यानं या आंदोलनानं शहराचं लक्ष वेधून घेतलं। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाची धग आता स्थानिक पातळीवरही पोहोचल्यानं या निषेध मोर्चातून स्पष्ट दिसून आलं। विद्यार्थी हे अत्यंत परिश्रम घेऊन कठीण परिस्थितीतून ते अभ्यास करत असतात आणि आपली बौद्धिक क्षमता सिद्ध करण्याची त्यांची जी पद्धती आहे ती पद्धती अडवणूक करण्यासाठी या ठिकाणी काही धनदांडग्यांनी आणि शिक्षण सम्राटांनी माफियांनी हा नीटचा पेपर लीक केला आणि देशामध्ये करोडो युवकांचं त्या ठिकाणी लाखो युवकांचं नुकसान झालं। याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती विद्यार्थी तरुण मित्र त्या ठिकाणी शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून विद्यार्थ्यांवरती हल्ला केला, लाठी हल्ला केला। त्यामध्ये अनेक विद्यार्थी कार्यकर्ते जखमी झाले आणि त्यामुळं लोकशाहीला कुठेतरी कलंक लावण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। याचा आपण पाहतो की संपूर्ण देशभर तीव्र प्रमाणामध्ये निषेध होत आहे। खऱ्या अर्थानं हे पेपर लीक करणारा जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे। लवकरात लवकर हे लोक त्यांना जे काही शिक्षा आहे तरतूद शिक्षित झाली पाहिजे। याच्यासाठी आज सोलापूर शहरामध्ये सोलापूर बार असोसिएशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंच यांच्या वतीनं वकिलांनी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। आज आम्ही सरकारला मागणी करत आहोत की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत केंद्रीय, त्यांचा राजीनामा सरकारनं कुठल्या हालतीमध्ये घेतलाच पाहिजे। कारण ज्या शिक्षण मंत्र्याला या देशाची शिक्षण व्यवस्था सांभाळता येत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा कधी अधिकार नाही। त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करीत आहोत की देशातील करोडो युवकांची जी मागणी आहे की या ठिकाणी त्यांचं होणारं भविष्यातलं नुकसान थांबवायचं असेल तर खऱ्या अर्थानं अशा जे लोक आहेत जे पेपर लीक करतात आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकशाही मोडीत काढण्याचं काम करतात अशा लोकांना वेळीच धडा देण्यासाठी भारतीय संविधानामध्ये कायद्यामध्ये जी काही तरतूद केली आहे त्यानुसार या ठिकाणच्या माफियांना, शिक्षण माफियांना जास्तीत जास्त प्रकारचं शासन करावं। तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशी या ठिकाणी आम्ही घोषणा करीत आहोत। धन्यवाद। आज सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून या ठिकाणी वकिलांचा भव्य असा मोर्चा या ठिकाणी पायदल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहतो की भारत देशामध्ये मागील काही वर्षापासून जर आपण इतिहास पाहिला तर सुमारे 150 पेक्षा जास्त अशा पद्धतीचे पेपर फुटीचे प्रकार या ठिकाणी भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुमारे 150 वेळा पेपर फुटलेले आहेत। मित्रांनो, हा जो मोर्चा आहे हा कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाहीये, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाहीये, परंतु या व्यवस्थेच्या विरोधात आहे। आपल्याला माहित आहे की पोलीस प्रशासनामध्ये जर एखादा कर्मचारी चुकीचा कृत्य करतो तर तात्काळ त्याला निलंबित केलं जातं, त्याला बडतर्फ केलं जातं, त्याचा राजीनामा घेतला जातो। आज पाहतो आपण की भारताची ही जी शिक्षण व्यवस्था आहे हे मोडकळीस आलेली आहे। आपण अनेक वर्षापासून पाहतो टीईटीचा पेपर असू द्या, अनेक विद्यार्थी शिक्षक बनण्याच्या हेतूने ती परीक्षा देत असतात, दिवस रात्र कष्ट करून त्या ठिकाणी अभ्यास केलेला असतो। आज नीटचा पेपर जर आपण पाहिला तर आमच्यासारख्या अनेक कुटुंबातील मुलं मुली जे आहेत नीटचा पेपर एक विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी करत असतो आणि हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी त्या परीक्षेची फी भरलेली असते। परंतु जर असे पेपर फूट झाले आणि मागच्या दाराने जर डॉक्टर होत असतील तर काय आपण अपेक्षा ठेवायची की आपला वैद्यकीय उपचार चांगला होईल? काय आपण पुढच्या भविष्याचा विचार पाहायचा की आपल्या मुलांना एज्युकेशन चांगलं मिळेल? जर प्रत्येक गोष्टी जर फुटून होत असेल आणि मागच्या दारातून पैशाचा प्रकार होऊन जर त्या ठिकाणी डॉक्टर, शिक्षक जुनी काही होत असतील तर या व्यवस्थेचा निषेध करणं गरजेचं आहे।
आणि या ठिकाणी जन उठाव होणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो जे विद्यार्थी जंतर मंतरवरती या ठिकाणी एक मागणी घेऊन बसले होते. काय होती त्यांची मागणी की देशाचा शिक्षण मंत्री आहे तो अपयशी ठरलेला आहे, त्यांनी कुठलाही गैरप्रकार रोखू शकलेला नाहीये, त्यामुळे त्याला इस्तीफा घ्या, त्याचा राजीनामा घ्या, ही एक अपेक्षा होती, एक माफक मागणी होती. परंतु विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे त्यांना विचारांना धारा न देता शासनाने उलट त्यांच्यावर लाठीमार केला, त्यांचं आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला. जे विद्यार्थी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो मित्रांनो, पोलिसांच्या लाट्या त्यांना खाव्या लागल्या. कशासाठी? त्यांनी काय चूक केला? त्यांच्या हातात कुठला दगड नाही, त्यांच्या हातात कुठली लाठी नाहीये. लोकशाही मार्गाने ते आंदोलन करत असताना तो आंदोलन धडकण्याचा प्रकार या ठिकाणी व्यवस्थेनं केलेला आहे आणि अशा व्यवस्थेचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे. आमची मागणी आहे शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि जे कोणी ज्याला आपण म्हणतो चुकीला माफी नाही, मग तो कोणी का असो ना, त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पेपरफुटी सारखा कुठलाही प्रकार होऊ नये याला आळा बसणं गरजेचं आहे आणि आंदोलन चिघळणारे जे कोणी तथाकथित अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी. वकील मंडळी बघा, संविधान रक्षक म्हणून आम्ही न्यायालयामध्ये झटत असतो. न्यायालयामध्ये लोकांना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत असतो, परंतु आम्ही केवळ न्याय व्यवस्थेच्या वरती विसंबून राहता कामा नये. जी प्रशासकीय यंत्रणाच्या बाजूला आहे त्यांनी देखील याच्यामध्ये कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट न्यायालयामध्ये होऊन होत नाही मित्रांनो, त्यामुळे आम्ही रस्त्यावर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमची देखील मागणी तीच आहे, जे सर्वसामान्य पालकांची मागणी आहे ती वकिलांची मागणी आहे. सुरक्षित एज्युकेशन व्हायला पाहिजे, पेपर फुटी व्हायला नाही पाहिजे, पैशाच्या अफवा जे करतात त्यांच्यावर कडक शासन व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये अशी कुठलीही हिंमत होता कामा नाही की कुठलाही पेपर फुटता कामा नाही, ही आमच्या वकिलांची देखील मागणी आहे. हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनमध्ये जे होरपळणारी मुलं आहेत ती वय वर्ष 16 ते 18, 19, 20 या वयामधली मुलं आहेत. या मुलांवर खूप मोठा अन्याय अत्याचार होत आहे. जे वय शिक्षणाचं आहे, शिक्षण घेऊन पुढे जाण्याचं आहे, हे आपल्या देशाचं करिअर घडवणारा आणि भवितव्य घडवणारी ही मुलं आहेत. तुम्ही त्यांच्या बरोबर असं राजकारण करू नये. यामध्ये मी स्वतःही एक पीडित आहे. माझा मुलगा अतिशय चांगला स्कोर घेतो तरी सुद्धा त्याला नीट द्यावं लागतं. ते अतिशय दुःखद गोष्ट आहे. या मुलांनी जायचं कुठं, हक्क मागायचा कुठं, आणि जर सरकार असं दबवत असेल तर पुढे जाऊन करणार काय? या मुलांचं भविष्य काय? हा माझा सरकारला खूप मोठा प्रश्न आहे. तुम्ही ही जर पिढी अशी करत असाल तर या पोरांचं भविष्य काय होणार आहे? त्यामुळं आम्ही या जंतर मंतरच्या आणि आंदोलन करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या सोबत आहोत. तुम्ही असा अन्याय करू नका आणि प्रत्येकांना असा त्रास देऊ नका. यामध्ये प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींनी उतरायला हवं आणि सरकारचा विरोध करायला पाहिजे. धन्यवाद. जय भीम. जय भीम. आज आपण इथे जमलो आहोत ते दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधात. आपला आंदोलन करणे हे संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे. हे शासनानं पोलिसांच्या मार्फत जे मुलांवर लाठी हल्ला केलेला आहे त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो लाठी हल्ला एवढा अमानुष होता की त्या लाठ्यांना खिळे लावून ते विद्यार्थ्यांवर मारत होते, विद्यार्थ्यांना मारत होते, विद्यार्थिनीचे कपडे फाडत होते. या सर्व गोष्टीला जबाबदारी स्वीकारून या देशाचे पंतप्रधान नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. आम्ही त्या आंदोलनामध्ये आमची मुलं पाहतोय. एक आई म्हणून सुद्धा तुम्ही काय सांगाल? या भूमिकेमध्ये मी असं सांगेन की आमची मुलं ही स्वतःच्या कष्टावर शिकलेल्या लढाईत लढत आहेत आणि त्या मुलांना तिथं मार बसतोय, त्यांच्यावर अन्याय होतोय. हे करू नका. आमची मुलं स्वतःच्या स्वाभिमानाने आणि स्वावलंबावर शिकतात. त्यांना तसं जी मुलं पैसे घेऊन भरतायत त्यांना तुम्ही पुढे करताय आणि स्वाभिमानाने शिकणाऱ्या पोरांना अन्याय अत्याचार करताय. करू नका. ही आई म्हणून मी त्यांना कळकळीने विनंती करते.